आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला कडू समर्थकांनी धुडकावलेला आहे। बच्चू कडू समर्थक रेल्वे रुळांवर उतरलेले आहे। रेल्वे मार्ग रोखण्यात आलेला आहे। रेल्वेची अडवणूक करण्यात येणार आहे। तर याआधी 4 महामार्ग जाम करण्यात आले होते। या 4 महामार्गांवरची वाहतूक ठप्प झाली होती। 12 वाजेपर्यंत या मागण्यांवर तोडगा पाहिजे, सरकारकडून काहीतरी ऍक्शन पाहिजे अशी मागणी करण्यात येत होती। आणि याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, रस्त्यानंतर आता बच्चू कडू समर्थकांचा हा मोर्चा रेल्वे रुळांवर पोहोचलेला आहे। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर बच्चू कडू यांनी अल्टिमेट दिला होता की 12 वाजतापर्यंत या पद्धतीने कार्यकर्ते रेल्वे रुळावर आलेले आहेत। एकंदरीत बघितलं असेल तर इथली परिस्थिती सध्या घडीला जरी कार्यकर्ते जास्त नसले मात्र पोलिसांची संख्या हळूहळू वाढत आहे। अनेक कार्यकर्ते आहेत ते छोट्या मार्गाने रेल्वे ट्रॅकवर येण्याच्या येत आहेत। आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी जे आहे ते स्टेडियम जनता स्टेडियमच्या लगतच रेल्वे स्टेशन इथनं जे रेल्वे आहेत ते संपूर्ण नागपूरच्या मोठे रेल्वे स्टेशन आहे अशा ठिकाणी जात असते। भंडारा असेल, गोंदिया असेल, त्यासोबत मध्य प्रदेश या ठिकाणून जात असते। मात्र या ठिकाणी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पद्धतीने रेल्वे रुळावर झोपले आणि त्यामुळे कुठेतरी आपण जर बघितलं असेल तर आक्रमक पवित्रा जे आहे ते बच्चू कडूच्या आंदोलनाने घेतला आहे। त्यामुळे शासन जिथपर्यंत निर्णय घेणार नाही तिथपर्यंत आम्ही संपूर्ण कार्यकर्ते आक्रमक पद्धतीने आंदोलन करू। मग नागपूरच्या संघ मुख्यालय असेल किंवा इतर ठिकाणी जे आहे आम्ही अगदी तेजस, आपण पाहतोय सध्या हे समर्थक रेल्वे रुळांवर उतरलेले आहे। मात्र रेल्वे किती वाजता येणार आहे या ठिकाणी? आपण जर बघितलं असेल हे जे रेल्वेची वेळ आहे रेल्वेच्या वेळेनुसार जे आहे रेल्वे येत असते। मात्र आता 1:30 वाजताची रेल्वे आहे। त्या दरम्यान बघितलं असेल तर पोलिसांना संपूर्ण माहिती मिळाली। शिरपाचे पोलीस या ठिकाणी आले। आपण जर बघितलं असेल त्या ठिकाणी हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे ते रेल्वे ये करत असते। मात्र या ठिकाणी 20 ते 25 कार्यकर्ते आले आणि ते रेल्वे रुळावर झोपले। त्यांनी घोषणा केला, सरकारविरोधात घोषणा केला। मात्र आपण जर बघितलं असेल तर पोलिसांची सतर्कता एकंदरीत आले आणि इथे जर बघितलं असेल तर डझनभर जे पोलीस प्रशासनाचे अधिकारी आलेले आहेत, कर्मचारी आले, त्यांनी कार्यकर्त्यांना ज्या ताब्यात घेतलेले आहेत आणि कार्यकर्ते आहेत ते त्यामुळे आता यापुढे बच्चू कडूंची काय भूमिका असेल, हे आंदोलन आता काय वेगळं वळण घेतं, तेजस, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी माझे सहकारी सिद्धेश ताकवले आमच्यासोबत जोडले गेले आहे। सिद्धेश, बच्चू कडूंनी अल्टिमेटम दिला होता आणि त्यानंतर त्याचप्रमाणे आता रेल्वे रूळ गाठण्यात येतो या आंदोलकांकडून। प्रणिता, जर आपण बघितलं असेल तर या ठिकाणी आता नागपूरमध्ये बच्चू कडूंनी या शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आंदोलनाची हाक दिलेली होती। हे आंदोलन आता जसा जसा एक तास पुढे जातोय तसतसा या आंदोलनाचं अधिकच तीव्र स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे बच्चू कडू आंदोलकांशी संवाद साधतायत तर दुसरीकडे आंदोलक हे रेल्वेच्या ट्रॅकवरती आता उतरलेले आहेत। समृद्धी महामार्गावरती सुद्धा टायर जाळून निषेध व्यक्त केला जातोय आणि इकडे जर आपण बघितलं असेल तर सरकारकडून सुद्धा अद्याप कुठल्याच पद्धतीचं अजून सकारात्मक पाऊल उचललं गेलेलं नाहीये। त्यामुळे आंदोलकांमध्ये आता मोठा असंतोष निर्माण झालेला आहे। तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता बच्चू कडू पुढची भूमिका काय घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर बघितलं असेल तर आंदोलकांना ट्रॅकवरून हटवण्याचा सुद्धा पोलीस प्रयत्न करतात। पोलिसांसमोर विशेष करून यामध्ये सगळ्यात मोठा आव्हानाची स्थिती आता निर्माण झालेली आहे, कारण या आंदोलकांचा जो उद्रेक आहे तो शांत करण्याचं सर्वात मोठं आव्हान हे पोलिसांसमोर असणार आहे। त्यामुळे ही जाळपोळ या आंदोलनाचं पुढे होणारं तीव्र स्वरूप हे लक्षात घेता आता पोलिसांना वेळीच आता या आंदोलकांना शांत करणं हे आता गरजेचं आहे। विशेष म्हणजे त्यामुळे आता पुढे आंदोलन काय वळण घेईल, सरकार काय प्रयत्न करतं, सिद्धेश, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर बच्चू कडू यांचं हे आंदोलन आता रेल्वे रुळापर्यंत पोहोचलेलं आहे। रेल्वे रोखण्याचा प्रयत्न या आंदोलकांकडून होणार आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी रेल्वे येणार असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींनी दिलेली आहे। तर बच्चू कडू यांनी इशारा दिला होता त्याप्रमाणे आता रेल्वे अडवण्यासाठी बच्चू कडू समर्थक रेल्वे रुळांवर येऊन पोहोचलेले आहे। पोलिसांकडून या आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला जातोय। रस्ते वाहतूक तर ठप्पच पडलेली आहे, मात्र या आंदोलनामुळे रेल्वे वाहतूकही ठप्प पडू शकते। बच्चू